काही जिल्ह्यातल्या लोकांकडून मला जीवाला धोका असल्याचं सांगितलंय। पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी। धमकी देत आहेत संतोष भैया देशमुख करू म्हणून। चॅट व्हायरल केलाय, तो सत्य आहे का नाही तपासा। मी तर इत्सर पत्र दिले की माझ्या जीवाला धोका आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना काल फोन करून धमकी देण्यात आली। त्याचीच कॉल रेकॉर्डिंग सध्याला माध्यमांवरती व्हायरल होते। थेट तुझा संतोष देशमुख करायचा होता, संतोष देशमुख यांचा तुमचाच नंबर होता सांगितले। आज त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। काय सांगाल? तुमचा देखील संतोष देशमुख करू अशी धमकी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होती। हो, ही कॉल रेकॉर्डिंग आहे। अशा अनेक कॉल रेकॉर्डिंग आहेत। मला माहिती पण मिळते काही जिल्ह्यातल्या लोकांकडून मला जीवाला धोका असल्याचं सांगितलंय। पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी। माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी सुद्धा गंभीर दखल घ्यावी ही माझी मागणी। आणि चॅट व्हायरल केलंय, आता आणखी व्हिडिओ करणार आहेत। माझा नंबर सगळीकडे व्हायरल केलाय, शिव्या देण्यात येत आहेत, मला धमकी देत आहेत संतोष भैया देशमुख करू म्हणून। या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी ही मी मागणी आता पोलीस अधीक्षक साहेबाला दूरध्वनीवर माहिती दिली आणि मी आता शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आलोय तक्रार द्यायला। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर तुम्हाला चॅटिंग देखील व्हायरल होती, जे की भुजबळ यांची सभा झाली त्या सभेमधली एक चॅटिंग आहे। तुमचेच काही सहकार्य आहेत, काय नेमके प्रकरण आहे ते? आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर त्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला प्रचंड शिवीगाळ करण्यात आलेली। रेकॉर्डमध्ये शिवीगाळ केली ती आलंय समोर। चॅटिंग बघा तुम्ही, 17ला सभा 7चं दाखवलंय। जरा करताना थोडंसं व्यवस्थित तरी करायचं ना। असे सारखे फोन येते, एका सेकंदाला मला कुणालाच फोन इथं लावता येणार। मी एवढं म्हणजे एक फोन लावायला घेतला की लगेच कॉल येतोय। आता हा कट केला की बघा लगेच दुसऱ्या सेकंदाला फोन येतोय। म्हणजे माझा फोन व्हायरल केलाय कोणीतरी, तो चॅट व्हायरल केलाय, तो सत्य आहे का नाही तपासा। आम्ही दोषी असून तर आमच्यावर कारवाई करा, परंतु ते चॅट लगेच ओळखू येते तुम्हाला। दुसरा एक विषय आहे, ज्या पद्धतीनं कट रचला गेला, कटामध्ये तुम्हाला डोकरासारखं मारू म्हटल्यानंतर आज दुसरीकडे पाहायला गेलं तर तुम्हाला फोन करून थेट धमकी दिली। त्या धमकीमध्ये संतोष देशमुख यांचा उल्लेख करत तुमचं नाव घेतले। हो, घेतलंय ना नाव। मला माझा संतोष भैयानंतर माझाच नंबर होता असं त्या क्लिपमध्ये सांगितलंय। खाजगी ती मला लोकांनी येऊन सांगितलंय। आणि आता ह्याच्या मागं कोण आहे काय नाही चौकशी करावं पोलिसांनी। जो कोणी आरोप असतील त्याच्यावर कारवाई करावी यासाठी मी तक्रार देणार आहे। आता सुरक्षेची काही मागणी करणार आहे तुम्ही? नाही, मी सुरक्षेची मागणी करणार नाही। पोलीस प्रशासनाला जर वाटत असेल, मी तर इत्सर पत्र दिले की माझ्या जीवाला धोका आहे, त्याच दिवशी सांगितलंय मला पोलीस संरक्षण द्या किंवा माझ्यावर कोण हे करतंय ते हे करा। मी त्या दिवशी पोलीस अधीक्षकांना आमच्या लोकांनी भेटून दिले, माझ्या भावाला पाठवलं होतं मी तिकडं दौऱ्यात असल्यामुळे। त्यामुळे मी ते मागणी करणार नाही। जी काय ते पोलीस प्रशासनासोबत आणि SP साहेबासोबत मी बोललोय जे काय ती, पण माझ्या जीवाला धोका आहे आणि पोलीस प्रशासन यात लक्ष घालावं एवढं माझं सांगणं। नक्कीच माझ्या जीवाला धोका आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावं। विशेष पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने मला शिवीगाळ करण्यात आली त्याची रिस्तर तक्रार देण्यासाठी आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे आलेले आहेत। नक्कीच या प्रकरणामध्ये आणखी पुढे काय घडते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। साम TV साठी योगेश काशीद, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।